या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्य प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील। पत्ता शाखा नंबर 1 पद्मशाली नगर MIDC अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर। शाखा नंबर 2 स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर MIDC सोलापूर। जमिनीतून गुप्तधनाचा हंडा काढून देतो असे सांगून फसवणूक करणारा भोंदूबाबा जेरबंद गुन्हे शाखेची कामगिरी। फिर्यादी गोविंद मल्लिकार्जुन वंगारी राहणार सोलापूर यांची इसम नामे मोहम्मद कादर शेख यांनी वंगारी यांचे राहते घरामधून गुप्तधनाचा हंडा काढून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीस काहीतरी द्रव्य पिण्यास देऊन जादूटोणा केला व त्याकरिता यांच्याकडून वेळोवेळी 1,87,31,300 रुपये रोख रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केले बाबतची तक्रार अर्ज पोलीस आयुक्त यांच्याकडे केला होता। नमूद तक्रारी अर्ज पुढील चौकशीकरिता गुन्हे शाखेस प्राप्त होता। सदर अर्जाची चौकशी गुन्हे शाखेकडील दत्तात्रय काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी करून त्याप्रमाणे जेलरोड पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 चे कलम 3(2) अन्वये दिनांक 9/10/2025 रोजी गुन्हा दाखल केला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्याकडे देण्यात आला। अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सदर गुन्ह्याचे पुढील तपासाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद कादरसाब शेख याचा शोध घेण्याकरिता गुन्हे शाखेकडील 4 तपास पथके रवाना केली। त्यापैकी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथकास सदर आरोपी हा विजापूर राज्य कर्नाटक येथे असल्याची माहिती प्राप्त झाली, परंतु त्याचा निश्चित पत्ता मिळाला नाही। त्यानंतर मिळालेल्या बातमीप्रमाणे दिनांक 9/10/2025 रोजी अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा असे तपास पथकासह विजापूर राज्य कर्नाटक येथे जाऊन आरोपी मोहम्मद कादरसाब शेख हा आदिलशाही नगर जर्मन बेकरी जवळ येथे असल्याची माहिती प्राप्त केली। त्यानंतर आरोपीस त्याचे राहते घरातून ताब्यात घेण्यात आले आहे। त्यावेळी त्याचे ताब्यातून जादूटोण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे। त्यानंतर नमूद आरोपीस न्यायालयात समक्ष हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दिनांक 13/10/2025 रोजीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास अरविंद माने गुन्हे शाखा हे करीत आहेत। सोलापूर शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांची देखील अशाच प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी संबंधित पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करावी। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार अनिल जाधव, महेश शिंदे, कुमार शेळके, निलोपर तांबोळी, महेश पाटील, राजू मुदगल, राजेश मोरे, सिद्धाराम देशमुख, भारत पाटील, अजय गुंड, श्याम सुरवसे, बाळू काळे यांनी केले आहे। जमिनीतून गुप्तधनाचा हंडा म्हणजे सोन्याचा हंडा काढून देतो अशा आमिष दाखवून फसवणूक केल्याबाबत तक्रार गुन्हे शाखेकडे करण्यात आली होती। त्या तक्रार चौकशीमध्ये आपल्याला जे तक्रारदार आहेत त्यांची जवळजवळ 1,87,00,000 फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं होतं। सदरचा कालावधी जून 23 ते नोव्हेंबर 23 या कालामध्ये फसवणूक झाली होती, परंतु अर्जदार हे घाबरल्यामुळे किंवा लोकलज्जस्तव त्यांनी आपल्याला तक्रार केली नव्हती। तक्रार मिळाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगाने कारवाई केली आणि असं गुप्तधन काढून देतो असं म्हणणारा जो भोंदूबाबा आहे तो देखील वेळोवेळी त्याची जागा बदलत असल्याने त्याला शोधण्यासाठी आपण गुन्हे शाखेच्या आमच्या पथकामार्फत येथे काळे आणि पथक यांनी जिकीचे प्रयत्न केले आणि त्या संदर्भात आपल्याला त्याच्या ठाव ठिकाण्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर आपण तात्काळ जेलरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आणि सदरचा गुन्हा हा मी स्वतः माझ्याकडे वरिष्ठांच्या आदेशाने तपासाला घेतलेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये आपण हा जो भोंदूबाबा आहे याला 9/10/2025 रोजी या गुन्ह्यामध्ये विजापूर आणि शाहीनगर विजापूर या ठिकाणून ताब्यात घेतलेला आहे। ताब्यात ज्यावेळेस आपण घेतलं त्यावेळेस ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी देखील हे सर्व पूजा अर्चा किंवा जे काय असेल ते परत असल्यास निष्पन्न झालं। त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतानाच आपण तो पंचनामा करून त्या सर्व वस्तू जादूटोणा करण्याच्या आपण ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याला आपण ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक करून आपण उद्यापर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत आपण पोलीस कस्टडी रिमांड घेतलेलं आहे। या गुन्ह्यामध्ये फसवणूक त्याचप्रमाणे जादूटोणा अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही जी फसवणूक रक्कम आहे ही रक्कम कुणाकुणाला त्यांनी दिलेली आहे किंवा त्याने त्या रकमेचा काय विनियोग केला आहे या संदर्भात तपास प्रगतीपथावर आहे आणि ती रक्कम रिकव्हर करण्यासाठी गुन्ह्यामध्ये जप्त करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत।
श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील, ऑथोराइज द डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड MIDC च्या मध्यभागी MIDC पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर. आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी. येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चेट्टीनाड ACC सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, बिर्ला शक्ती, झुवारी, सागर व विकॅट सिमेंट, डॉक्टर फिक्सिट, अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट, ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल, अल्ट्राटेक कंपनीचे AAC ब्लॉक, शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे, स्ट्रक्चरल आयटम जसे अँगल, पाईप, चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध. प्रभाकर स्टील गज्जम येथे. प्रोप्रायटर श्री राजय्या प्रभाकर गज्जम. मोबाईल नंबर 9423591259 किंवा 8087551679. शाखा नंबर 1, पद्मशाली नगर, MIDC, अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल जवळ, तंबा कॅफे वेर समोर, सोलापूर. शाखा नंबर 2, स्पीड शोरूम जवळ, अनंतारा लॉन समोर, MIDC, सोलापूर. आजच भेट द्या.